नमस्कार, कुक विथ सरिता. आज आपण रवा आंबा केक बनवणार आहे. त्याच्यासाठी 1.5 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा घालायचा आहे. ती 1 वाटी आणि ही अर्धा वाटी, 1.5 वाटी रवा. आणि आपण हे मिक्सरला जरासं वाटून घेऊया. रवा बारीक करून थोडा बारीक करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कसलाही बारीक रवा असून दे किंवा मोठा रवा असून दे, मिक्सरला काय वाटायचाच आहे, त्याच्यामुळे कसलाही चालतो. आणि ही 1 वाटी साखर परत एकदा आपण फिरवून घेऊया. एकदम बारीक वाटून घेतलेले आहे साखर आणि ती रवा. त्याच्यामध्ये अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी दही, बेकिंग पावडर 1 चमचा, खाण्याचा सोडा अर्धा चमचा, आणि ती मिल्क पावडर 1-1.5 चमचा. मिल्क पावडर 1.5 चमचा. पाऊण वाटी तेल. तुम्हाला तूप जरी घातलं तरी सुद्धा चालतं. पाऊण वाटी मी तेल घातलेलं आहे. 1 वाटी दूध. आपल्याला लागेल तसं घालायचं आहे. मी 1 वाटी अगोदर घातलेले. आणि आता आपण हे मिक्सरला सर्व मिक्स करून घेऊया. अर्धा वाटी हापूस आंब्याचा गर, अर्धा वाटी. हे आपण वाटून घेऊया. बघा, मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. असं झालेलं आहे. हे जरा आपण बाजूला ठेवूया. आणि आपल्याला काय करायचं, असं मी षटकोनी आकारचा केकचं भांडं घेतलेलं आहे. त्याला तेल लावायचं. सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला पीठ घालायचं आहे. मैदा घातला हा. तुम्हाला गव्हाचं पीठ जर घालायचं असेल तरी सुद्धा चालतं. सर्व मी मैदा लावून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये चेरी घालायची. मी त्याला मैदा लावलाय. आणि सर्व हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. खालूपर्यंत सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व घालायचं आहे. सर्व मी घालून घेतलेलं आहे केकच्या भांड्यामध्ये. आणि असं टॅप टॅप करायचं थोडं. मी कढई अगोदर गरम करायला ठेवली होती. त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचं. 10 मिनिटं मी अगोदर कढई गरम करायला ठेवली होती. आता आपण त्याच्यावर हे ठेवलेलं आहे. परत आपण त्याच्यावर असं एक झाकायचं असं. आणि आपल्याला 40 ते 45 मिनिटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. केक आपला झालाय का बघूया. चाळीस ते 45 मिनिटे झाले. एकदम प्लेन आलेली आहे. आपला केक झालेला आहे. छान झालेला आहे. जरा एक चिकटत नाहीये. आणि आता आपण हा केक गॅस बंद करूया. आणि हा केक आपण थंड करून घेऊया. आपला केक थंड झालेला आहे. अशी एक प्लेट घेते. आणि त्याच्यावर आपण हा केक
हे बघा छान झालेला आहे. तर कट करूया आपण. छान झालेलं आहे, एकदम फुललेला आहे. पण सर्व हा कट करून घेऊया. मँगो केक झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. एक मी हे मोडून दाखवते. छान झालेलं आहे.